उद्याच आहे गुढीपाडवा आणि तुमची सुद्धा माझ्यासाठी काहीच तयारी झाली नाहीये, तुमच्याकडे जास्त वेळ सुद्धा नाहीये, तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक क्विक मेकअप लुक. सुरुवात करूयात आपण मॉइश्चरायझर पासून. मॉइश्चरायझर किंवा प्रायमर सुद्धा तुम्ही यूज करू शकता जर तुमची स्किन खूपच स्वेटी असेल किंवा ऑइली असेल. हे मी एक मॉइश्चरायझर लावतीये जे खूप हायड्रेटिंग आहे, सो ते मला प्रायमरचं सुद्धा काम करून देतं. मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे आपलं आणि आता आपण स्टार्ट करूया एका कन्सिलरने. माझं हे टू फेसचं कन्सिलर प्लस फाउंडेशन आहे, सो मी तेच जिथे जिथे मला लागेल तिथे तिथे वापरणार आहे. थिक कन्सिलर्स इज द टिप फॉर समर, की तुम्ही जास्त लेअर अप करण्यापेक्षा गोष्टी, वेगळं कन्सिलर, मग डार्क कन्सिलर, लाईट कन्सिलर, फाउंडेशन, एवढं सगळं लेअर अप करण्यापेक्षा तुम्ही जर एकच थिक कन्सिलर वापरलं, फाउंडेशन प्लस कन्सिलर म्हणून, तर जास्त तुमचा मेकअप मेल्ट होणं किंवा गोळा होणं, घाम येऊन, यातलं काही होणार नाही. सगळीकडे मी कन्सिलर लावलेलं नाही आहे, जस्ट थोडंसं ब्लेंडरला जे काही उरलेलं आहे तेच मी सगळीकडे फिरवते, कारण या कन्सिलरला ऑलरेडी भरपूर कव्हरेज आहे. करूयात. हे कन्सिलर सेट करण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग सेटिंग पावडर, लूज पावडर, बनाना पावडर, जे काही तुम्ही म्हणत असाल. ही के ब्युटीची आहे. तुमच्याकडे मेबेलिन और खूप साऱ्या ब्रँड्सच्या लूज पावडर येतात, तुम्ही त्या वापरू शकता. याने तुमचं कन्सिलर बिलकुल मूव्ह होणार नाही, और जे काही प्रोडक्ट तुम्ही बेसला लावाल, फाउंडेशन असेल, कन्सिलर असेल, ते यामुळे, या पावडरमुळे पूर्ण सेट होऊन जाईल. याच्यानंतर आपण पटकन थोडंसं ब्लश लावून घेऊ. ही ब्लॅक काजळ पेन्सिल आहे जी मी माझ्या आयलेड्सवरती लावणार आहे. ओके, सो आय मेकअप तुम्ही तुमच्या चॉईसने करू शकता. जस्ट काळजी ही घ्यायची की जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये काजळ वगैरे यूज करतो तर ते काजळ स्मजप्रूफ असलं पाहिजे, कारण जर खूप घाम आला, तुम्ही उन्हात गेलात तर ते सगळं काजळ खाली उतरतं डोळ्यांवरती आणि मग हळूहळू तुमचा आय एरिया पूर्ण काळा होऊन जातो. तर ती काळजी उन्हाळ्यात खूप जास्त घ्यायची. अदरवाईज अवॉइड काजळ. तुम्ही आयलायनर किंवा छान छान कलरचे आयशॅडो सुद्धा वापरू शकता. वॉटरलाईनला मी थोडंसं ग्रीन काजळ सुद्धा यूज करते. मला आवडतात वेगवेगळ्या रंगाचे काजळ यूज करायला. सो मस्करा जर लावत असालच तर मेक शुअर की तो वॉटरप्रूफ आहे. अगेन काजळसारखंच, कारण जर तो स्मज झाला किंवा जर तो खाली उतरला स्वेटिंग किंवा ऑइल्समुळे तर मेकअप तुमचा पूर्ण मेस होऊ शकतो. आणि हा मेकअप मी आता सांगतेय जो की 5-6 तास तरी आरामात टिकून राहील. म्हणजे तुम्ही काही घरकाम करणार असाल, सणासुदीची तुमची धावपळ असेल किंवा आवरून फक्त उन्हाळ्यात फोटो काढून तुम्ही येणार असाल तर तरी सुद्धा तो मेकअप नीट राहायला पाहिजे. म्हणून प्रोडक्ट्स यूज करताना कमी पण खूप विचार करून यूज करा. मी एक लिपस्टिक आणि लिप ग्लॉस ॲड करणार आहे फक्त. लिपस्टिक माझी झाली आहे लावून. आता मी थोडासा ग्लॉस लावणार आहे. ग्लॉस अगेन माझा कलर बारचाच आहे. चांगले प्रोडक्ट्स आहेत कलर बारचे, तुम्ही ट्राय करू शकता. आणि हा आहे आपला फायनल लुक. ही साडी आहे द कसक या ब्रँडने दिलेली आणि खूप कम्फर्टेबल सिंपल अशी साडी आहे. मला हेवी साडीचा आत्ता खूप कंटाळा आलेला, म्हणून मी हा लुक केलेला आहे. तुम्ही ऑफकोर्स छान छान नटू शकता, छान छान साड्या और आउटफिट्स वेअर करू शकता.